नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या विषयाचा तास घेणार आहोत। आजच झालेला हा पेपर आहे 10 मार्च 2025 रोजी आणि या पेपरची उत्तरपत्रिका आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील, तुम्ही लिहिलेली उत्तरं किती बरोबर आहेत त्याचा अंदाज करता येईल आणि 40 पैकी एकूण किती गुण मिळतील ते काढल्यानंतर आपल्याला एकूण टक्केवारीसुद्धा समजणार आहे। यापूर्वी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी काही बोर्ड IMP क्वेश्चन पेपर आपण दिलेली होती त्यातलेच जवळपास सर्व प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला हा पेपर नक्कीच सोपा गेला असेल। यानंतर होणारा सायन्स 2चा पेपरही आपल्याला हवा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आजच्या पेपरची आन्सर शीट बघा। आपला हा 40 गुणांचा पेपर होता। काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण यापूर्वीही वाचलेल्या आहेत, त्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा होता। बघा, पहिली त्याचं उत्तर आहे ग्रुप 2A पर्याय। दुसरा आहे डी पर्याय। तिसऱ्याचं सी टंगस्टन। चौथा डी पर्याय। पाचवं ए। या पद्धतीने आपण जर 5 काढलेल्या जागांची उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला या ठिकाणी 5 गुण मिळतील। त्यानंतर बी भाग बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 5 गुणांसाठी 5 वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी विचारलेली होती। पहिलं होतं चूक की बरोबर, तर त्याचं उत्तर आहे बरोबर। त्यानंतर दुसऱ्याचं मॅग्नेट, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा होता। तिसरं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे उत्तर लिहायचं होतं। एक जोडी दिलेली होती सिंपल मायक्रोस्कोप, त्याचं उत्तर आहे यूज फॉर वॉच रिपेअर, घड्याळ दुरुस्त करण्यासाठी ते वापरतात। त्यानंतर 5वं बघा, क्वेश्चन नंबर 2चा ए भाग 4 गुणांसाठी आपल्याला विचारलेलं होतं। त्यात आपल्याला सायंटिफिक रिझन लिहायचं आहे कोणत्याही 2 प्रश्नांचं। बघा, पहिलं दुसरं, या ठिकाणी शॉर्टमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते पहा। त्यानंतर तिसरं, या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा किंवा आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन सायन्सची प्लेलिस्ट पहा। त्यानंतर बी भाग बघा, आन्सर द फॉलोइंग एनी 3, 6 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता। त्यात 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरही या ठिकाणी दिलेली आहेत, आपण काळजीपूर्वक ती पहा। फक्त या ठिकाणी शॉर्टमध्ये दिलेले आहेत, आपण थोडं डिटेल लिहायचं आहे। बघा, ती सर्व प्रश्न या पद्धतीने जर आपण लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 5 पैकी 5 गुण नक्की मिळतील। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग एनी 5, 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे 3-3 गुणांसाठी। 15 गुणांचा हा प्रश्न आहे।
बघा पहिलं उदाहरण, एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, ते सोडवायचं आहे आणि त्याचे ए बी हे 2 उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले, त्याची उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी लिहायची आहेत या पद्धतीने. आपण हे उदाहरण सविस्तररित्या सोडवलं असेल तरीही चालणारे आपल्याला 3 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरं बघा, ABC हे 3 उपप्रश्न विचारले त्या ठिकाणी, त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत. त्यानंतर तिसरं Aचं उत्तर बघा. त्यानंतर B, C या पद्धतीने लिहा. 5वा प्रश्न बघा, हाताची डायग्राम दिलेली आहे आणि त्या ठिकाणी A आणि B आकृतीची आपल्याला नावं विचारलेली आहेत, ते अशा पद्धतीने लिहायचे आहेत. त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर 5वं बघा, ABC 3 उपप्रश्न विचारले आहेत 5व्यात, त्यांची उत्तरं दिलेली आहेत. तशी जर तुम्ही लिहिली असतील तर यालासुद्धा तुम्हाला 3 गुण मिळतील. त्यानंतर 6वं बघा, त्यात पण ABC हे 3 उपप्रश्न आहेत, त्यांची उत्तरं पहा, या पद्धतीने लिहायची आहेत. बघा पुढचे प्रश्न B आणि C, त्यांचे आन्सर. त्यानंतर 7वा प्रश्न, डायग्राम दिली एक आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा ते उत्तरं. त्यानंतर पुढचं, कंप्लीट द टेबल. चौथा प्रश्न बघा, 5 गुणांसाठी. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्याचं C आणि D भाग असा सोडवा. त्यानंतर दुसरं शेवटचा प्रश्न हा चौथ्याचा. 5 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 5 उपप्रश्न दिलेले, त्यांची उत्तरं लिहायची आहेत फक्त. बघा ते अशा पद्धतीने लिहा आणि जर आपण लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 5 पैकी 5 गुण नक्की मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची नुकत्याच झालेल्या पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्याला किती मार्क्स मिळतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखा सायन्स 2चाही पेपर आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.